ITIमधील प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थींच्या कलागुणांना वाव मिळावा व सर्वांगीण विकास व्हावा याकरिता व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई महाराष्ट्र राज्य अंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शासकीय ITI सांगली यांच्या वतीने दिनांक 30 आणि 31 जानेवारी रोजी पुणे विभागीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल मिरज येथे करण्यात आले। यामध्ये कबड्डी, खो खो, धावणे, व्हॉलीबॉल, क्रिकेट, कॅरम, बुद्धिबळ, टेबल टेनिस या स्पर्धांसाठी पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। या स्पर्धेचे उद्घाटन माननीय चंद्रशेखर ढेकणे, सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय पुणे यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी AT चिंधे, सहाय्यक संचालक पुणे, KS उबाळे निरीक्षक, सौ AD जोशी, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सांगली, किरण बोरवडेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी, YB पाटील, कोल्हापूर जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, श्री मांगलेकर, सातारा ITI प्राचार्य, SR भालचिम, प्राचार्य सोलापूर ITI, VB देशपांडे, प्राचार्य सांगली ITI, उपप्राचार्य शहाजी पाटील, ITIचा सर्व स्टाफ उपस्थित होता। मुलींच्या कबड्डी सामन्यामध्ये अत्यंत तुळशीच्या झालेल्या सामन्यामध्ये सांगली जिल्हा ITI प्रशिक्षणार्थींचा प्रथम क्रमांक आला, तर मुलांच्या कबड्डी स्पर्धेत कोल्हापूरने प्रथम क्रमांक मिळवला। व्हॉलीबॉल स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला, तर क्रिकेट स्पर्धेत सातारा जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला। मुलींच्या आणि मुलांच्या खो खो स्पर्धेतही सांगली जिल्हा ITIने प्रथम क्रमांक मिळवला। तर वैयक्तिक स्पर्धेत 100 मीटर धावणे मुले वैभव बोरकर पुणे प्रथम क्रमांक, संकेत माने पुणे द्वितीय क्रमांक, 100 मीटर धावणे मुली पूजा जाधव सोलापूर प्रथम क्रमांक, जयश्री राठोड सातारा द्वितीय क्रमांक, 400 मीटर धावणे मुले प्रसाद कुदळे पुणे प्रथम क्रमांक, राहुल पाटील कोल्हापूर द्वितीय क्रमांक, 400 मीटर मुली धावणे साक्षी मिसाळ सोलापूर प्रथम क्रमांक, नैना पाटील कोल्हापूर द्वितीय क्रमांक। कॅरम स्पर्धेमध्ये मुले प्रथम क्रमांक, कनिफनाथ खिलारे सांगली द्वितीय, योगेश राऊत कोल्हापूर, मुली प्रथम क्रमांक, पूर्वा दवडी कोल्हापूर द्वितीय, कोमल पवार सातारा। बुद्धिबळ मुले विजेता प्रतीक गळके सोलापूर, उपविजेता राज चव्हाण सातारा। बुद्धिबळ मुली विजेती जुही कुमार मठ सांगली, उपविजेती ज्योती म्हात्रे पुणे। या विभागीय स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवाजी गोसावी, शहाजी पाटील, झेडाय चौगुले, सतीश देवकारे व सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले। या स्पर्धा भरवण्याचा उद्देश जे विद्यार्थी आहेत त्यांना खेळाचं वातावरण निर्माण करणं आणि यातूनच एक चांगले स्पर्धक भारताकरता घडावे हा उद्देश आहे। यातूनच एक संघ भावना तयार होती की जी त्यांना पूर्ण आयुष्यात त्यांना यश अपयश पचवण्याची त्यांची क्षमता वाढते। त्याच्यामुळे ह्या स्पर्धा आपण आयोजित केलेल्या आहे आणि ह्या स्पर्धेत 5 जिल्ह्यांनी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि याच्यात 6 प्रकारचे क्रीडा प्रकार घेतलेले आहेत आणि यातून जे विनर्स आहेत ते अमरावती येथे खेळणार आहेत।